बच्चू भाऊ अपंगाचे कैवारी शेतकऱ्याचे नेते आमच्या दिव्यांगाचं पालनहार मागच्या 7 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहे। या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय काल बावनकुळेचे साहेब त्यांनी भेट दिली, परंतु नुसतं कोर्ट आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। त्या कोर्ट आश्वासनानुसार त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही। अपंगाला मानधन किती वाढ करतो हे देखील सांगितलेलं नाही आणि त्या कर्जमाफीच्या समितीमध्ये बच्चू भाऊंना घेतो हे हा शब्द दिला तरी देखील अजून त्याचं लेखी स्वरूपाचं पत्र अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, बच्चू भाऊपर्यंत पोहोचलेलं नाही। तरी या अनुषंगाने काल दिलेल्या मागण्या लेखी स्वरूपात बावनकुळे साहेबांनी प्रशासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू भाऊंना जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आज आम्ही या आंदोलनाला इथं बसलेलो आहोत। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अपंगाच्या 6,000 अनुदान झालं पाहिजे, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे, सर्व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी आमचा नेता मागच्या 7 दिवसापासून उपोषणाला बसतोय। काल रक्ताच्या उलट्या झाल्या तरी देखील शासनाला याची जाणीव झाली नाही, दखल झाली नाही। त्या अनुषंगाने एक लक्षवेधी आंदोलन म्हणून आज आम्ही प्रहार क्रांती आंदोलनाच्या वतीने धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आणि तसेच प्रहार शेतकरी बंधू देखील इथे उपस्थित आहेत। आमच्या दोन्ही संयुक्त विद्यमानाने आज आम्ही आंदोलनाला बसलो। सकाळपासून एकाही दिव्यांगानं जेल घेतलेलं नाही, अन्न घेतलेलं नाही। तसेच हे आंदोलन आज मुंडन आंदोलनापर्यंत आलेलं आहे। हे मुंडन आंदोलन होऊन देखील शासनाने जर दखल नाही घेतली तर आम्ही अर्ध्या तास आज आंदोलन करणार आहोत। ह्याच्या उपर जरी देखील त्यांनी दखल नाही घेतली तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमचं मुक्काम आंदोलन असेल याची नोंद जिल्हाधिकारी साहेबांनी घ्यायची आहे। आणि तसेच प्रहार संघटनेच्या वतीने मी जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की उद्या आमचं चक्काजाम आंदोलन आहे। आमच्या साथीला जरंगे दादांचे सहकारी शेतकरी संघटनेचे सहकारी उद्या चक्काजाम आंदोलन आम्ही करणार आहोत। याचा देखील आम्ही इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत।